तर शेतकरी मित्रांनो बघा, इथे आपल्याला फुलं दिसते चांगले आणि जवळजवळ आपलं 10व-12व झाड आहे जिथे आपण फुलं बघतोय या बागेमध्ये. तर अशा प्रकारे जे फुलं निघू राहिले, प्रत्येक डोळ्यातून फुलंच दिसते जवळजवळ. असे किरकोळ डोळे आहे की ज्याच्यामध्ये नव्हती आहे. आता हे वरच्या लेवलला जरी पाहिलं, हे बघा, उन्हामध्ये तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही, बघा लक्षात घ्या. तर अशा प्रकारचे फुलं आपल्याला बघायचे ना. अशा प्रकारचे जर फुलं दिसतंय तर आपल्याला पाणी हे कंटिन्यू करावं लागेल, चांगलं पाणी द्यावं लागेल. फ्लोचं दिलं तरी हरकत नाही आहे जर असेल तर. आणि जे तुम्हाला आधीच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं की बाग आता जर असं पाहिलं तर बाग सुकलेला दिसतोय, असं आपल्याला तानावर वाटू राहिलं आहे. पण जर तो बाग निघत आहे असे डोळे आणि जवळजवळ आता ह्या झाडात आपण बघू, हे झाड मी बघितलं नाही आधी, ह्या झाडात बघू तर ह्या झाडात पण डोळे फुगलेले आहे, बाहेर पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. फूल अजून कुठे दिसत नाही याच्यात. हे बघा आता इकडे फूल दिसायला लागलं आहे. इथल्या डोळ्यामध्ये, बारीक डोळ्यामध्ये फुलं जाणवते. तर अशा प्रकारे जर कंडिशन झाली असेल तर आपल्याला पाणी द्यावंच लागेल. कारण हा जो 10-20% म्हणून आपण की 10-20% बहार निघतो आहे, हा 10-20% बहार म्हणजे चांगल्यापैकी आहे आजच्या तारखेला. आज जे 8 जून आहे. पाऊस आता कधी येऊ इथून पुढं, पाणी तर ह्या बागेला आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे आणि चांगलं पाणी द्यायचं आहे. आता 2-3 दिवस आपण ठिबकचे देऊ, पण त्यानंतर एखादं पाणी फ्लोचं जर असेल तर फ्लोचं पण नियोजन करता येईल इथे शेतकऱ्याला विचारून. अन्यथा ठिबकवरच त्याला जास्तीत जास्त पाणी देऊन बाग फोडून घ्यायचं आहे. हे बघा आता हे जरा जे जास्त हिरवे झाडं आहे, म्हणजे ताण तर बसला होता पण थोडेसे लवकर हिरवे झाले. तर हे डोळे लवकर फुगत नाही आहे, म्हणजे डोळ्यातून बाहेर पडत नाही आहे. काही ठिकाणी नवती पण दिसते, पण त्याच्यातूनही आपल्याला बाहेर दिसून जाईल. कारण बऱ्याच ठिकाणी असं झालं की नवती आली, नवती नंतर तिथे फूल तयार झालं. तर इथे आपल्याला ताबोली 0946 आणि मायक्रोडोनचा स्प्रे झालेला आहे. त्याचा तर फरक आहेच आहे, पण त्याच्यापेक्षाही चांगला ताण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता जमीन तुम्ही पाहू शकता, हे जमीन जे आहे मध्यम हलकी, हे बघा अशी भुरकट रान जी असते ना, लालसर माती तशी आहे. आणि याच्यात बघा इथे ठिबकचं पाणी जात नाही, तरी इथे गारवा ओलावा आहे. अशा प्रकारे जर असेल, ठिबकची लाईन तिथे आहे आणि आपण इथे बघतोय, इथे जर ओलावा आहे म्हणजे पाऊस जरा बऱ्यापैकी इथे घेतलेला आहे, जमिनीने पाणी चांगलं घेतलेलं आहे आणि झाडाला इथे दिलेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला असं पाहायला मिळते. अशा प्रकारे काही नवती पण दिसते आपल्याला. हे बघा इथे फुलधारणा होऊ शकते 2-3 दिवसामध्ये, पण अशी नवती आहे म्हणून बाबा नवतीवर बाग जाईल असं नाही आहे. कारण जसं आपण बघितलं 10-20-30 झाडामध्ये फुलं दिसते, तर फुलं हे जास्तीत जास्त निघण्याची शक्यता आहे. आणि हा पिरियड परफेक्ट आहे फुलं निघण्याचा ह्या झाडांचा. त्यामुळं आपण इथे पाणी देणं गरजेचं आहे आणि ते आपण देऊच. अशीच कंडिशन जर तुमचीही झाली असेल तर तुम्हालाही तेच सांगणं आहे की पाणी मग कमी नका करू, पाणी हे वाढीवच द्या, जेणेकरून बाग एका झटक्यात फुटून जाईल. आणि नंतर टिकवायचा जो विषय आहे, आता 8 तारीख आली, 8 नंतर पुढील 10 दिवसानंतरही पाऊस नाही झाला तर जरा कठीण आहे. कारण मग बाग टिकवणं कठीण आहे. पण जर 10 दिवसानंतर पाऊस नाहीच झाला तर हे डोळे असे दबून जाणार आहे आणि बागच तसाही फुटणार नाही आहे. त्यामुळे फुटवून रिस्क घ्यायची, न फुटून थांबून रिस्क नाही घ्यायची. तर अशा प्रकारे आपल्याला कंडिशन इथे दिसते. तुमच्याही बागेमध्ये असं ऑब्झर्वेशन तुम्ही करा. आणि जर अशी कंडिशन वाटत असेल, हे बघा आता ह्या झाडामध्ये मला बऱ्यापैकी नवती दिसते, तर काही झाडं असे पण राहू शकतात, असं काही नाही. कारण हे झाड मागच्या वर्षीचं ओव्हरलोडचं झाड होतं आणि जुने फळ म्हणजे जिथून कट झालं होतं फळ ते तुम्हाला मार्किंग दिसते इथे. हे बघा हे मार्किंग जे आहे, इथे फळ आपलं मागच्या वर्षी तुटलं, इथे नवती आलेली. तर अशा प्रकारे पण राहू शकते. इथं अजूनही आपल्याला फुल दिसत नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही की पुढच्या पाण्यामध्ये इथं फुल निघणार नाही. कारण स्प्रे मारून 3च दिवस झालेले आहे आणि 3 दिवसामध्येची आता क्रिया सुरू झाली. होऊ शकते की पुढच्या 4-5 दिवसामध्ये या झाडात पण आपल्याला थोड्या प्रमाणात फुलं दिसून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. कारण याला जर पाणी दिलं नाही तर हे नवती जळण आणि फुलं पण जळून जाईल. आता फुलं किती प्रमाणात येते, यावर्षीचा पावसाळ्यानुसार यावर्षी तो पावसाळा हुकू राहिला आहे.
जरा लेट चाललं आहे. हे बघा इथे आपल्याला आता फुल दिसलं आहे. असे बरेचसे डोळे असते बरं का की फुलं येण्यासाठी बाकी आहे आणि जर आपण पाणी दिलं तर ते डोळेसुद्धा फुगून आपल्याला फुलं देऊन जाईल. त्यामुळं बिलकुल काळजी करू नका. जर आपला बाग अशा प्रकारे नव्हती किंवा फुलं काढत असेल तर त्याला पाणी कंटिन्यू करा आणि पुढील स्प्रे जसे जसे मी सांगेल तसे स्प्रे आणि खतं देत चला. धन्यवाद.